श्री स्वामी समर्थ सोबतीला माझे स्वामी या यूट्यूब चॅनलवरती सर्व भावी भक्तांचे मनपूर्वक अभिनंदन। आजची जी कथा आहे ती खऱ्या आयुष्यातील अनुभव आहे। स्वामी नामाची प्रचिती आपल्याला नेहमीच येत असते, त्याच प्रकारची आजची कथा आहे। आजची जी कथा आहे ती प्रभा नावाच्या मुलगीची आहे। प्रभा ही सुशिक्षित होती, शिकलेली होती, पण फारशी अशी सुंदर नव्हती। तिचं कुटुंब फारसं असं मोठं नव्हतं। प्रभाचं कुटुंब तसं श्रीमंतच होतं। तिचं कुटुंब खूप मोठं होतं। मामा, काकी, आत्या सगळेजण एकत्रच राहत होते। प्रभाचे कुटुंबीय जरी श्रीमंत असले तरी त्यांना प्रभाच्या लग्नाची काळजीही होती। प्रभाला लग्नासाठी खूप स्थळं येत, पण एकदा बघून गेल्यानंतर त्यांचे काही उत्तरच येत नसे। प्रभाच्या सर्व बहिणी खूपच सुंदर होत्या। प्रभा ही साधी, सुंदर, सारस, मनमिळाऊ होती, पण काही लोक तिला तिच्या रूपावरून बोलायचे। ए काळे, ए काळूबाई अशा प्रकारच्या नावाने तिला नेहमीच बोलायचे। प्रभाला त्या सगळ्यांच्या बोलण्याचे खूप वाईट वाटायचे, पण ती चेहऱ्यावर कधी येऊ द्यायची नाही। प्रभाच्या खूप साऱ्या बहिणी होत्या, पण त्यामध्ये तिची एक बहीण होती, ती म्हणजे नंदू नाव होतं तिचं। नंदू खूपच सुंदर, समंजस होती। ती स्वतः सुंदर असून तिच्या ताईला म्हणजेच प्रभाला नेहमी म्हणायची, ताई तू किती सुंदर आहेस ग, असं ती नेहमी म्हणायची तिला। हे ऐकताच प्रभा खूप खुश व्हायची। नंदू आणि प्रभा या लहानपणापासून एकत्रच होत्या। या दोघींची मैत्री पाहून त्यांना बाकीचे लोक म्हणायचे, या दोघींचं लग्न एकाच मुलग्याशी करू आपण, म्हणजे यांची मैत्री कधीच तुटणार नाही। पण प्रभा नेहमी म्हणायची, मला लग्नच नाही करायचं। मात्र नंदू नेहमी म्हणायची, मला लग्न करायचं आहे। नंदूने एकदा प्रभाला विचारले, ताई का ग तुला लग्न नाही करायचं? त्यावर प्रभा म्हणाली, नाही ग करायचं, आणि ती शांत झाली। नंदू जी होती ती प्रभाला खूप चांगल्या प्रकारे ओळखायची। नंदूने मनाला जाणलं की ताईला तर खूप स्थळे येतात, पण तिला कोणीही परत उत्तर देत नाही। त्यामुळे नंदू ही थोडी उदासच झाली। प्रभा आणि नंदू या दोघीही खूप देवाला मानायच्या, देवाची खूप आराधना करायच्या। त्यातून त्या दोघीही स्वामी भक्त होत्या। नेहमी स्वामी नामाचा जप त्या करत असायच्या। स्वामी नामाच्या नामस्मरणामध्ये त्या दोघी गुंगलेल्या असायच्या। त्या दोघीही नेहमी स्वामींच्या मठात जात असत, स्वामींचे नामस्मरण करत असत। त्यांना मठात जायला खूप आवडे। एकदा प्रभा त्यांच्याच घरातील कुटुंबियातील सदस्याच्या लग्नाला गेली असता तेथील काही बायका तिच्याकडे पाहून काही बाई बोलू लागल्या, जसे की, शी किती काळी आहे ही, कशी आहे ही अशी, कोण करेल हिच्याशी लग्न, मला नाही वाटत की हिचं लग्न होईल म्हणून, असं तिच्याकडे बघून बोलू लागल्या। प्रभाने हे सगळं ऐकले, पण काय करणार बिचारी, काही बोलू पण शकत नव्हती त्यांना। ती उदास झाली आणि परत पुन्हा घरी निघून आली। प्रभा अस्वस्थ होती, रडतच होती। इतक्यात अचानक तिला नंदूचा फोन आला। नंदूचा फोन येताच ती खुश झाली आणि नंदू तिला म्हणाली, चल मग आपण मठात भेटू। फोन ठेवला। फोन ठेवताच नंदूला समजले की काही ना काहीतरी प्रभाबरोबर झाले आहे, भेटल्यानंतर विचारू तिला, असं म्हणून त्या दोघी मठामध्ये आल्या आणि भेटल्या। त्या दोघीही मठामध्ये भेटल्या। भेटल्यानंतर त्यांनी स्वामींचे दर्शन घेतले, स्वामींचे नामस्मरण केले आणि मग तिथेच बोलत बसल्या। नंदूने प्रभाला विचारले, अगं तू लग्नाला गेली होतीस ना, काय झालं तिथे, सांग ना मला। त्यावर प्रभा म्हणाली, छे ग, असं काही विशेष झालंच नाही तिथे तुला सांगण्यासारखं। त्यावर नंदू म्हणाली, तू खोटं बोलते आहेस, माहिती आहे मला, काय झाले नक्की सांग मला, काय झालं आहे ते। प्रभा म्हणाली, अगं काही झालंच नाही तर काय सांगणार मी। पण नंदूच्या हट्टासमोर तिचं काहीही चाललं नाही आणि तिने सर्व घडलेली हकीकत नंदूला सांगितली। त्याच नंदू खूपच संतापली, तिला काय करू आणि काय नको असं झालं। ताईकडे बघून ती म्हणाली, ताई कशाला रडतेस, नको रडूस, आपल्या पाठीशी स्वामी आहेत, काही घाबरू नकोस तू। नंदूने
कसंबसं प्रभाला शांत केले. दोघीही शांत झाल्या आणि आपापल्या घरी निघून गेल्या. प्रभा आणि नंदू या दोघीही नियमितपणे मठात जायच्या. स्वामींची आराधना करायच्या. कितीही मोठं संकट असू दे किंवा कितीही मोठा आनंद असू दे, स्वामी नामाचा त्यांनी कधीही विसर पडू दिला नाही. असेच दिवसामागून दिवस निघून जात होते. प्रभा आता 26 वर्षाची झाली होती. तिच्या घरच्यांना तिच्या लग्नाची फारच काळजी होती आणि अचानकच प्रभाला एक स्थळ सांगून आले. मुलगा दिसायला देखणा होता आणि त्याची प्रॉपर्टीही भरपूर होती. तो इंजिनियर होता. चांगल्या मोठ्या कंपनीत कामाला होता. त्याने बघताक्षणी प्रभाला पसंत केले आणि तो निघून गेला. मुलग्याचा होकार आला. मात्र प्रभा आणि तिच्या घरचे थोडे अस्वस्थच होते. मुलाची चौकशी केली असता असे समजले की त्याचं लग्न आधीच झालं होतं आणि तो खूपच व्यसनाधीन आहे. हे ऐकता प्रभा आतून पूर्णपणे तुटली आणि रडू लागली आणि तिच्या बाबांना म्हणाली, बाबा असू दे, आहे मला पसंत मुलगा, मला याच्याशीच लग्न करायचं आहे. हे ऐकताच प्रभाच्या बाबांचा पारा चढला आणि ते प्रभाला म्हणाले, प्रभा तू आम्हाला काही जड झाली नाही आहेस, असं कुणासोबतही तुझं लग्न लावून द्यायला. हे सर्व घडतच असताना अचानक प्रभाला नंदूचा फोन आला आणि ती म्हणाली, ताई अगं येतेस ना मठात? त्यावर प्रभा म्हणाली, हो येतच आहे मी. त्या दोघी मठामध्ये भेटल्या. मठामध्ये भेटल्यानंतर प्रभाने नंदूला सर्व काही सांगितले आणि म्हणाली, काय ग असं काय आहे? नंदू म्हणाली, असू दे, स्वामी आहेत आपल्या पाठीशी, नको काळजी करूस, असं म्हणून त्या दोघी आपापल्या घरी निघून गेल्या. आज प्रभा फारच खुश होती. तिचा आनंद गगनात मावत नव्हता, कारण तिचा आज वाढदिवस होता. याच दिवशी सकाळी लवकर तिला नंदूचा फोन आला. त्या दोघी फोनवर बोलल्या, गप्पा मारल्या आणि म्हणाल्या, चला मठात भेटू आज, असं म्हणून त्या दोघी पुन्हा मठामध्ये भेटल्या. स्वामींची आराधना केली. स्वामींची आराधना झाल्यानंतर नंदू आणि प्रभा या दोघीही नंदूच्या घरी निघून गेल्या. नंदूच्या घरातून त्या प्रभाच्या घरी आल्या. नंदू खाली पार्किंगमध्ये गाडी पार्क करत असतानाच प्रभा तिच्या घरामध्ये पोचली. प्रभा आत घरात जाता तिला कुणीतरी घरी आल्याची चाहूल लागली. तिने आत जाऊन बघितले तर काही स्त्रिया तिथं बसल्या होत्या. प्रभाला पाहून त्या असं म्हणाल्या, अगं बाई ही प्रभाच ना? काय हे किती उशीर? बहुतेक त्या हे विसरल्याच होत्या की प्रभाचा आज वाढदिवस आहे. त्या प्रभाला काही बाई बोलू लागल्या, अगं काय हे किती सारखं मठात जायचं? काय आहे सारखं मठात? घरी बसून सुद्धा प्रार्थना होऊच शकते. मठात जातेस तर देवाला सांगायचं, देवा माझं लग्न कर आता, वय झालंय माझं, असं बोलून त्या तिच्यावर हसू लागल्या. प्रभा काहीच बोलली नाही आणि ती तिच्या खोलीमध्ये निघून गेली. इतक्यात गाडी पार्क करून नंदू वरती आली. नंदूला पाहताच त्या स्त्रिया म्हणाल्या, ए सुंदरी, कोण आहेस तू? नाव काय तुझं? लग्न झालं आहे का तुझं? यावर नंदू म्हणाली, प्रभाताई कुठं आहे आणि कोण आहात तुम्ही? काय एवढं बोलताय माझ्याबद्दल तुम्ही? असं म्हणून ती प्रभाकडे निघून गेली आणि म्हणाली, ताई, ए ताई, प्रभाताई, चल ना, जायचं आहे ना आपल्याला बाहेर. हे ऐकताच प्रभा पुन्हा बाहेर आली. बाहेर येताच नंदूला तिने पाहिले आणि ती म्हणाली, चल निघूया आपण. त्यावर त्या स्त्रिया म्हणाल्या, वा, मैत्री असावी तर अशी, किती छान आहे यांची मैत्री, जणू की काळूबाळूची जोडी. हे ऐकताच नंदू म्हणाली, हो हो, आमची मैत्री खूप चांगली आहे, तुमच्यासारखी नाही. तुम्ही बघा स्वतःकडे, ह्या नसल्या की तुम्ही ह्यांच्याबद्दल बोलता, त्या नसल्या की तुम्ही त्यांच्याबद्दल बोलता. तुमच्यापेक्षा आमची मैत्री कितीतरी चांगली आहे. हे ऐकताच सर्वांच्याच नाकाला मिरच्या झोंबल्या. बाहेर येता क्षणी प्रभाने नंदूला खडसावले. काय ग ये नंदू, असं बोलतात मोठ्या माणसांशी? त्यावर नंदू म्हणाले, ठीक आहे हां ताई, मला नाहीत आवडत त्या. त्यावर प्रभा म्हणाली, असू दे, कितीही झालं तरी मोठ्या आहेत त्या, असं नको वागायला पाहिजे होतीस तू. त्यावर नंदू म्हणाली, ठीक आहे, असं पुन्हा नाही करणार मी. आणि त्या आजचा दिवस प्रभाने आणि नंदूने दोघींनीही खूप आनंदात घालवला होता.
प्रभा तर आज खूपच खुश होती, कारण तिच्यासोबत आज दिवसभर नंदू होती. त्यामुळे प्रभा आज खूपच आनंदात होती. असेच दिवसामागून दिवस जात होते. असेच दिवस जात असताना प्रभाची स्वामी भक्ती आणखीनच वाढत होती. तिला स्वामी नामाचा ध्यास आणखीनच लागत होता. तिच्या घरच्यांना तिच्या लग्नाची काळजी होती, पण प्रभाला कुठल्याच गोष्टीची काळजी नव्हती, कारण तिला माहिती होते आपल्यासोबत आपले स्वामी आहेत. तिला फक्त वाईट याच गोष्टीचे वाटायचे की लोक तिला बोलतात. बाकी तिला कुठल्याही गोष्टीचं काहीही वाटत नव्हतं, कारण तिला माहिती होतं स्वामी आपल्या पाठीशी आहेत ते. असेच दिवस जात होते. तिला अचानक एक स्थळ सांगून आलं. प्रभा म्हणाली, हो का, स्थळ आहे, ठीक आहे, बघू. बघण्याचा दिवस ठरला. मुलगा खूप चांगला होता. प्रभाला तो बघण्यासाठी आला. बघता क्षणी त्याने प्रभाला होकार दिला. मुलगा खूप शिकलेला होता, इंजिनियर होता, त्याची खूप प्रॉपर्टी होती. त्याने प्रभाला पसंत केली आणि प्रभाने पटकन होकार नाही दिला. तिच्या घरच्यांनी सुद्धा होकार नाही. मागे एकदा झालं होतं, त्यामुळे त्यांच्या घरातल्यांनी मुलग्याची चौकशी केली. मुलग्याची चौकशी करता असे समजले की मुलगा खूपच चांगला आहे, निर्व्यसनी आहे, कुठल्याही प्रकारचं व्यसन नाही त्याला. हे ऐकताच प्रभा खूप खुश झाली आणि तिने लग्नासाठी होकार दिला. प्रभाच्या लग्न काळजी ही सगळ्यांनाच होती, पण प्रभाच्या लग्नाकडून काही अशा अपेक्षा नव्हत्या, म्हणजेच नवऱ्याकडून अशा काही अपेक्षा नव्हत्या. तिला नवरा हवा होता, पण तो निर्व्यसनी हवा होता. ती नेहमी एक गोष्ट म्हणायची, मला लग्न करायचं आहे, पण निर्व्यसनी मुलगाबरोबरच करायचं आहे. त्याची प्रॉपर्टी नको मला, किंवा त्याची धनदौलत नको, त्याचा स्वभावच माझ्यासाठी त्याची प्रॉपर्टी असेल, असं ती म्हणायची. मुलगा शेतकरी जरी असला तरी चालेल, पण व्यसनी नको, अशा तिच्या अपेक्षा होत्या. आणि त्या अपेक्षेप्रमाणेच तिला नवरासुद्धा मिळाला. मुलग्याचे नाव सुधू असे होते. सुधूने प्रभाला बघता क्षणी पसंत केले. बघता बघता सुधू आणि प्रभाचे लग्नसुद्धा झाले. सुधूचा आणि प्रभाचा संसार अगदी सुखाने चालला होता. एकदा प्रभाने सुधूला विचारले, अहो, तुम्ही माझ्याशी का बरं लग्न केलं? यावर सुधू म्हणाला, का म्हणजे असं का विचारते आहेस? त्यावर प्रभा म्हणाली, नाही, सांगा ना, तुम्ही मला का पसंत केली? त्यावर सुधू म्हणाला, अगं, आपण स्वामींच्या मठात भेटलो होतो, तुला हे आठवतं का? त्यावर प्रभा म्हणाली, नाही, मला नाही आठवत. त्यावर सुधू म्हणाला, कसं आठवणार, कारण आपण दोघं प्रत्यक्षात कधी भेटलोच नाही. तू नेहमी मठात यायचीस, मी सुद्धा नेहमी मठात यायचो, मी तुला नेहमी बघायचो. स्वामींच्या चरणाजवळ बसलेली तू काहीतरी स्वामींबरोबर बोलत आहेस, हे मी नेहमी बघायचो. आणि एकदा मी माझ्या आईला दाखवले, आई, ती बघ मुलगी म्हणून. त्यावर आई म्हणाली, अरे ही तर माहिती आहे मला, ही खूपच चांगली मुलगी आहे. त्यावर सुधू म्हणाला, हो, चांगली आहे, तुला कसं माहिती? आई म्हणाली, माहिती आहे मला. त्यावर प्रभा म्हणाली, हो का, असं झालेलं आहे तर? सुधू म्हणाला, हो, स्वामींमुळेच आपण भेटलो आणि आपलं लग्न झालं, श्री स्वामी समर्थ. त्यावर प्रभा म्हणाली, हो, स्वामी आहेत म्हणूनच आज आपण दोघं एकत्र आहोत, जय जय स्वामी समर्थ, असे दोघे म्हणाले. या दोघांचा संसार अगदी छान चालू होता. त्यांनी स्वामी नामाचा कधीही विसर पडू दिला नाही. श्री स्वामी समर्थ, सद्गुरू स्वामी समर्थ. स्वामी नामांचा गजर नेहमी करत राहा, कारण सगळं काही देणारे स्वामीच आहेत. श्री स्वामी समर्थ, सद्गुरू स्वामी समर्थ. आजची कथा ही इथेच संपली आहे. अशाच प्रकारच्या कथा ऐकण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा, फॉलो करा, जास्तीत जास्त शेअर करा.